आपण बघा, एम-पी-एस-सी गट क भरतीसाठी जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते पाहणार आहोत. यामध्ये आपण नदी प्रणाली पाहणार आहोत. खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. तसेच मित्रांनो, तुम्ही जर या पदासाठी तयारी करत असाल, तलाठी भरती तसेच एम-पी-एस-सी गट क, त्यासाठी आपण सेपरेट WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे. यावरती तुम्हाला या व्हिडिओची PDF मिळून जाईल. त्यासोबत बघा, जे काही महत्त्वाच्या चालू घडामोडी असतील दररोजच्या, त्या तुम्हाला त्या ग्रुपवरती मिळून जातील. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा, त्या ग्रुपची लिंक टाकलेली पहा. त्यावर क्लिक करा आणि तो जॉइन करा. किंवा मित्रांनो, मला WhatsApp करा जॉइन म्हणून, मी तुम्हाला एका मिनिटामध्ये जॉइन करून घेईन. चला मित्रांनो, व्हिडिओकडे वळूयात. व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहायचा आहे. कुणी टाईमपास करायचा नाही आहे. हे सगळे प्रश्न मित्रांनो कुठून पण उचललेले नाहीत. हे प्रश्न उचललेले आहेत आपण कुठून पहा, तर एम-पी-एस-सीनी जे विचारले तेच आपण या ठिकाणी घेतलेत. कुठून पण नाही घेतले. त्यामुळं तुमचा अभ्यास हा योग्य दिशेनेच होणार. तुम्हाला प्रश्न कशाप्रकारे येतो हे या ठिकाणी योग्य दिशेनेच समजणार. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, की कोणते विधाने बरोबर आहे? चला ओळखा, कोणतं विधान या ठिकाणी बरोबर आहे. पहिलं विधान पहा, महाराष्ट्रामध्ये भीमा नदीचं स्वतंत्र खोरं आहे. बघा, स्वतंत्र खोरं आहे का? तर एकदम बरोबर पहा, स्वतंत्र खोरं आहे याचं. त्याच्यानंतर हे पहा, की पैनगंगा नदी अजिंठा रांगेमध्ये उगम पावते. हे सुद्धा मित्रांनो या ठिकाणी योग्य आहे पहा. म्हणजे या ठिकाणी अ आणि ब हे दोनच विधान या ठिकाणी योग्य आहेत पहा मित्रांनो. पर्याय अ आणि ब. जरा बाकीचं याचं स्पष्टीकरण बघूयात. तर मित्रांनो, विधान अ आणि ब बरोबर आहे, परंतु क आणि ड चुकीचे आहेत. कारण मांजरा नदी ही प्रत्यक्षात गोदावरी नदीची उपनदी आणि कृष्णा नदीची नाही. सिंधफणा मित्रांनो ही गोदावरीची नदीची दक्षिणेकडील उपनदी पहा. हे पण लक्षात ठेवायचं आपल्याला. चला पुढचा प्रश्न आहे पहा. प्रश्न क्रमांक 2 आहे, की महाराष्ट्रामधील कोणत्या धरणाला विल्सन धरण आणि त्याच जलाशयाला आर्थर सरोवर म्हणून संबोधलं जातं? चला द्या उत्तर. तर मित्रांनो लक्षात ठेवा, भंडारदरा धरण हे आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. महाराष्ट्रामधील भंडारदरा धरणाला विल्सन धरण आणि त्याच्या जलाशयाला ऑर्थर सरोवर म्हणून संबोधलं जातं. की तापी पूर्ण खोऱ्यामधील नद्यांचा खालीलपैकी कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे? बघा, तापी पूर्ण खोऱ्यामधील नद्यांचा खालीलपैकी कोणता क्रम हा उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे? तर लक्षात ठेवा, गोमती, बुराई, पांझरा, बोरी आणि गिरणा हा क्रम या ठिकाणी बरोबर आहे पहा. लक्षात ठेवायचा मित्रांनो, हाच क्रम या ठिकाणी योग्य आहे पहा. तापी नदीचा मित्रांनो उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम क्रम आपण पाहू पुन्हा एकदा. उत्तर दक्षिण पहा, गोमती, बुराई, पांझरा, बोरी आणि गिरणा. पूर्व पश्चिम गोमती, पांझरा, गिरणा आणि पूर्णा हे याचा काय पहा योग्य क्रम आहे. चला पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 4, की महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठं नदी खोरं कोणतं आहे? महाराष्ट्राच्या पठारावरील सर्वात मोठं नदीचं खोरं कोणतं आहे? चला सांगा पटकन. तर कोणतं आहे मित्रांनो पठारावरचं? तर ऑप्शन क्रमांक 2 गोदावरी खोरं हे आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. कोणतं आहे पहा? गोदावरी खोरं हे याचं योग्य उत्तर आहे पहा, पठारावरचं. गोदावरी खोऱ्याने महाराष्ट्रामधील सर्वात जास्त क्षेत्र व्यापलेले पहा. सुमारे किती पहा, 49.5% व्यापलेलं आहे आणि महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठं नदी खोरं आहे मित्रांनो. लक्षात ठेवा, सर्वात मोठं. किती क्षेत्र व्यापलेलं आहे? 49.5%. त्याचसोबत मित्रांनो, अ, भीमा आणि कृष्णा नदीने किती व्यापलेलं आहे? तर 22.6%. हे सुद्धा पेपरला विचारलं जाऊ शकतं. तापी आणि पूर्णा यांनी व्यापलेलं आहे मित्रांनो 16.7%. सोबत नर्मदा नदी खोऱ्याने बघा 0.5% व्यापलेलं आहे पहा. चला पुढचा प्रश्न पाहूयात मित्रांनो. प्रश्न क्रमांक 5 आहे, की महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणती नदी खचदरीतून वाहते? हा एकदम सोपा प्रश्न आहे. तर खचदरीमधून मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 तापी नदी आपल्याला पाहायला मिळते. महाराष्ट्रामध्ये मित्रांनो तापी नदी खचदरीतून वाहते. तापी मित्रांनो द्विकल्पीय भागातील दुसरी सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी असून तिची खचदरी सातपुडा आणि अजिंठा सातमाळा टेकड्यांच्या दरम्यान आपल्याला पाहावयास मिळते. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाहीये? कोणती नदी ही गोदावरी खोऱ्याचा भाग नाहीये? तर भातसा मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा, भातसा. भातसा मित्रांनो गोदावरी खोऱ्याचा भाग नसून ती उल्हास नदीची उपनदी आहे आणि तिचे खोरं इगतपुरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. कुठं? इगतपुरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. मित्रांनो लक्षात ठेवा, भातसा धरण ठाणे जिल्ह्यामधील शहापूरजवळ भातसा धरण हे 88.5 मीटर उंचीचं आणि 959 मीटर लांबीचं पृथ्वीवरील भरीव आणि गुरुत्वाकर्षण धरण आहे पहा. हे महाराष्ट्रातील उंचीनुसार दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं धरण आहे. वीज प्रकल्पाची क्षमता 15 मेगावॅट आहे पहा.
88.5 मीटर उंची असलेल्या भातसा धरणामध्ये एकूण साठवण क्षमतेच्या दृष्टीने सर्वात मोठं भूपृष्ठभाग आणि पाण्याची क्षमता आहे मित्रांनो. गोदावरी नदीबद्दल काय बोलावं आपल्या सगळ्याला माहितीच आहे. हिचा उगम ब्रह्मगिरी त्र्यंबकेश्वर जवळ होतो. याची लांबी जर पाहिली तर 1465 किलोमीटर आहे. सगळ्यांनी लक्षात ठेवा 1465 किलोमीटर आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये याची लांबी आहे 668 किलोमीटर. हा पण पॉईंट लक्षात ठेवा. ही नदी महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणामधून वाहते. महाराष्ट्रात गोदावरी नदी खोऱ्याने बघा 49% क्षेत्र व्यापलेले आपण सुरुवातीलाच पाहिलं आणि विस्ताराने मित्रांनो गंगा नदीनंतर दुसरं खोरं आपल्याला हे महत्वाचं खोरं आहे पहा. तलाठी भरती ही किती दिवसातून निघलेली पहा. ही काय प्रत्येक वर्षी निघणारी भरती नाहीये. या भरतीमध्ये सगळ्यात भारी म्हणजे तुमचा ड्रीम जॉब असणार आहे पहा. यामध्ये जर तुम्हाला सिलेक्ट व्हायचं असेल तर तलाठी भरती होण्यासाठी तुम्हाला वाटेल ते करणं गरजेचं आहे पहा. बरोबर आहे की नाही? एक सुद्धा मिनिटं वाया घालू नका. लगेच आपल्या PDF घेऊन टाका मित्रांनो. कारण की हे 10,000 प्रश्न मित्रांनो अतिशय IMP आणि अतिशय सुयोग्य असे वाचण्याजोगे आपण काढलेले आहेत पहा. यामध्ये मित्रांनो तुम्हाला झालेल्या प्रश्नपत्रिका त्याचबरोबर आता जी काही पूर्वपरीक्षा आहे पूर्वपरीक्षेमध्ये तसेच मुख्य परीक्षेमध्ये कशाप्रकारे अभ्यास करावा हे सुद्धा मार्गदर्शन भेटणार आहे. आणि मित्रांनो लवकरात लवकर आपल्या हे जे काही PDFच्या बॅचला तुम्ही ॲडमिशन घ्या. ₹499 मध्ये तुम्हाला या ठिकाणी एका वर्षाच्या चालू घडामोडी त्यासोबत इतिहास, भूगोल, त्याच्यानंतर अर्थशास्त्र, राज्यशास्त्र हे सगळ्या PDF मित्रांनो मी तुम्हाला पाठवून देणार आहे पहा. लवकरात लवकर ॲडमिशन घ्यायचं आहे आणि कुणी हलगर्जीपणा करायचा नाही पहा. वेळ फार कमी पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो ₹499 ला आपण ह्या PDF लॉन्च केलेले आहेत पहा. मित्रांनो ₹499 आपण कुठेही खर्च करतो पेट्रोलला, हॉटेलमध्ये मित्रांसोबत पार्टी केली किंवा बर्थडेचा केकच आता या ठिकाणी ₹500-500 झाले आहेत. परंतु जर तुम्ही या ठिकाणी आपली बॅच घेतली तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी फायदा होणार आहे. 9325230840 या नंबरला तुम्ही मित्रांनो ₹499 फोनपे किंवा Google पे करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व पाठवून देईल पहा. अतिशय महत्त्वाचं असणार आहे मित्रांनो. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी घेऊन टाका पहा. वेळ वाया घालू नका. ही वेळ पुन्हा नाही पहा. पैसा कधी पण कमवू शकतो परंतु ही जी काही वेळ आहे तुम्ही कोटी रुपये द्या तरी पण तुमच्या हातामध्ये येणार नाही. चला जास्त काही सांगत नाही. लवकरात लवकर ॲडमिशन घ्या मित्रांनो. आपल्याकडे एक एक सेकंद महत्त्वाचा आहे पहा. कॉम्पिटिशन सुद्धा या ठिकाणी भरपूर असणार आहे. आणि ही संधी हातातून गेली नाही पाहिजे. वहीमध्ये लिहून ठेवा की मी तलाठी होणारच. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, जोड्या लावायच्या आहेत पहा या ठिकाणी. या ठिकाणी स्तंभ अ मध्ये मुख्य नद्या आणि त्यांच्या उपनद्या दिलेल्या आहेत. तर मित्रांनो या ठिकाणी योग्य जोडी कोणती होईल? तर बघा तापी नदीची उपनदी आपल्याला ओळखायची. तापी नदीची मित्रांनो पांझरा उपनदी म्हणून तापीचं काय होईल या ठिकाणी पांझरा होईल. त्याच्यानंतर गोदावरीची मित्रांनो कोणती आहे? तर गोदावरीची उपनदी आहे प्रवरा. गोदावरी उपनदी कोणती होईल? प्रवरा म्हणून या ठिकाणी बैल. आता हे जोड्या असं उभं पाहिजे होतं ते आडवं झालंय. तर पहा आपण डायरेक्ट उत्तर पाहू या ठिकाणी. तापीची पांझरा, गोदावरीची प्रवरा, भीमा नदीची कोणती इंद्रायणी, कृष्णाची पंचगंगा हे याचं योग्य उत्तर होईल. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो एकदम क्वालिटी प्रश्न आणलेत. खालील विधाने पहा. पंचगंगा व कृष्णा नद्यांच्या संगमाजवळ नरसोबाची वाडी आहे. विधान ब कृष्णा आणि भीमा नद्यांची खोरी महादेव डोंगर रांगामुळे वेगळी होतात. विधान क वर्धा आणि वैनगंगा नद्यांच्या एकत्रित प्रवाहाला प्राणहिता म्हणतात. तर मित्रांनो सांगा पटकन आपल्याला कोणतं विधान यामधलं बरोबर आहे. तर मित्रांनो हे तिन्ही विधानं या ठिकाणी बरोबर आहेत पहा. विधान अ, ब आणि क हे एकदम बरोबर आहेत पहा. सर्व विधाने योग्य आहेत पहा. कृष्णा, पंचगंगा यांचा संगम नृसिंहवाडी या ठिकाणी होतो. नरसोबाची वाडी या ठिकाणी. महादेव डोंगररांगा कृष्णा आणि भीमा नदी खोरी वेगळी करते आणि वर्धा आणि वैनगंगा नदीच्या संगमाला प्राणहिता म्हणून सुद्धा ओळखलं जातं पहा. आता मित्रांनो जे काही गोदावरी नदी आहे या गोदावरी नदीच्या जे काही संगम आहे ते लक्षात ठेवा. गोदावरी आणि प्रवराचा जो काही संगम आहे मित्रांनो हा अहिल्यानगर या ठिकाणी होतो. गोदावरी आणि दक्षिण पूर्णाचा होतो परभणी या ठिकाणी. गोदावरी आणि मांजराचा मित्रांनो होतो नांदेडमध्ये. गोदावरी आणि सिंधपानाचा कुठं होतो बीड या ठिकाणी. त्याला मंजरत संगम म्हणून ओळखलं जातं. समजलं? चला पुढचा या ठिकाणी पाहूयात आपण की खालील विधाने आपल्याला पाहायला लावलीत आणि कोणतं विधान आपल्याला चुकीचं आहे हे ओळखायचं पहा. आता या ठिकाणी चुकीचं बरोबर हे आपलं डोकं शांत ठेवूनच ओळखायचं आपल्याला चुकीचं कोणतं आहे. तर उत्तर महाराष्ट्रामधील तापी नदीच्या खोऱ्यामध्ये उताराची दिशा पूर्वेकडे आहे मित्रांनो. हेच पहिलं या ठिकाणी चुकीचं आहे पहा. उत्तर महाराष्ट्रात तापी या नद्याची पश्चिम वाहिनी आहेत पहा. कशा आहेत? पश्चिम वाहिनी आहे पहा. त्यामुळे त्यांच्या उताराची दिशा त्याच बाजूला असणार याबाबत लक्षात घ्यायचं आपल्याला. म्हणून हे पहिलं चुकीचं आहे या ठिकाणी.
वर्धा वैनगंगा नद्यांनी व्यापलेल्या क्षेत्राचा उतार दक्षिणेकडे आहे. हे बरोबर आहे पहा. उरलेल्या पठारावरील नद्यांनी व्यापलेल्या क्षेत्राचा उतार पूर्वेकडे आहे. वरील विधानापैकी जर पाहिलं तर फक्त या ठिकाणी चुकीचं आहे पहा. बाकी सगळे या ठिकाणी बरोबर आहेत पहा. अचूक आहे कारण उत्तर महाराष्ट्रातील तापी नदी ही पश्चिम वाहिनी असून तिच्या पात्राचा उतार या ठिकाणी पश्चिमेकडेच राहणार ना, जिकडे वाहते तिकडं. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की कोकण विभागामधील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे असणारा क्रम लावायचा आहे पहा. तो उत्तरेकडून दक्षिणेकडे असणारा आपल्याला क्रम या ठिकाणी लावायचा आहे. तर मित्रांनो लक्षात ठेवा, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 अ, क, ब, ड. आता पहा, पहिल्यांदा येईल वैतरणा, त्याच्यानंतर येईल उल्हास, बघा त्याच्यानंतर येईल सावित्री आणि शेवटी येईल वशिष्ठी. तर कोकणातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम पाहता वैतरणा मित्रांनो ही पालघरमध्ये, त्याच्यानंतर उल्हास वसई खाडीजवळ, सावित्री रायगड रत्नागिरीच्या सीमेवर आणि वशिष्ठी रत्नागिरीत वाहते. त्यानुसार हा क्रम आपण पाहिला सकाळी म्हणजे सुरुवातीलाच. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो. प्रश्न 11वा आहे, की खालीलपैकी कोणती वर्धा नदीची उपनदी आहे? तर वर्धा नदीची उपनदी कोणती आहे? तर निरगुडा याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा निरगुडा. निरगुडा ही वर्धा नदीची उजवी उपनदी पहा. मांजरा आणि सिंदफणा गोदावरीच्या, तर गिरजा हे दक्षिण पूर्णा नदीच्या काय आहेत पहा उपनद्या आहेत पहा. तर लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 याचं बरोबर उत्तर आहे पहा. मांजरा मित्रांनो गोदावरी नदीची उपनदी आहे. सिंदफणा सुद्धा गोदावरीची उपनदी आहे. हे पण लक्षात ठेवायचं आहे पहा. परत आपल्याला या ठिकाणी जोड्या लावायला आल्या आहेत पहा. आता या ठिकाणी नद्या आणि त्यांचे शहर याच्या जोड्या लावायच्या आहेत. एकदम सोपा प्रश्न आहे पहा या ठिकाणी. पांझरा कुठे आहे आपल्याला माहित पाहिजे मित्रांनो. पांझरा कुठे आहे? धुळ्यामध्ये पहा. पांझराची काय होईल? धुळे. त्याच्यानंतर कयाधू नदी कुठे आहे? तर मित्रांनो हिंगोलीमध्ये आहे. कुठं? कयाधू कुठे आहे? तर हिंगोली या ठिकाणी कयाधू आहे पहा. धाम नदी, तर धाम नदी कुठे आहे मित्रांनो? तर पवनार या ठिकाणी धाम आहे पहा. पवनार या ठिकाणी धाम आहे. त्याच प्रकारे मित्रांनो गोदावरी कुठे? गंगाखेड. तर मित्रांनो याचं जर पाहिलं तर आपण डायरेक्ट उत्तर पाहू. पांझरा, धुळे, कयाधू, हिंगोली, धाम, पवनार, गोदावरी, गंगाखेड याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्नातील कोणती नदी सर्वात लांब नदी आहे? मित्रांनो गोदावरी हे आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. कोणतं? गोदावरी. गोदावरी मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी असून तिची लांबी पहा एकूण 1465 किलोमीटर आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये किती आहे? 668 किलोमीटर याचं बरोबर उत्तर आहे पहा. 668 किलोमीटर. हिला दक्षिण गंगा म्हणून ओळखलं जातं. या नदीचं आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे पहा. गोदावरी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक टेकड्याजवळ पश्चिम घाटामध्ये 1067 मीटर उंचीवर उगवते पहा. साधारणपणे ही आग्नेय दिशेने सुमारे 1465 किलोमीटर वाहत गेल्यानंतर ती कुठं मिळते? बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. कुठं? बंगालच्या उपसागराला. मित्रांनो गोदावरी ही द्विकल्पीय भारतातील पूर्वेकडून वाहणाऱ्या नद्यांपैकी असणारी सर्वात मोठी नदी पहा आणि भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती तापीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती तापीची उपनदी नाही? तर लक्षात ठेवा दूधना मित्रांनो आपल्या याचं बरोबर उत्तर आहे काय? दूधना. मित्रांनो दूधना ही तापीची नसून दक्षिण पूर्णा नदीची गोदावरीची उपनदी पहा. लक्षात ठेवायचं आहे. तापी नदीचा उगम लक्षात ठेवा. खूपच महत्त्वाचा प्रश्न आपण घेतलाय, की तापी नदीचा उगम सातपुडा पर्वत या ठिकाणी होतं मध्य प्रदेशमध्ये. ही बघा मध्य प्रदेश, त्याच्यानंतर आपलं महाराष्ट्र, त्याच्यानंतर गुजरात या राज्यातून वाहते. हिची लांबी किती आहे? 724 आहे पहा. समजलं? महाराष्ट्रामध्ये 205 किलोमीटर हिची लांबी. किती? 205 किलोमीटर. हिला खानदेशी कन्या म्हणून सुद्धा ओळखलं जातं. हे पण लक्षात ठेवा. हिच्या उपनद्या पाठ करून ठेवा. गिरणा, बोरी, पांझरा, बुराई, वाघूर, अंजनी, पूर्णा, भोगावती, शिवा. तापी नदी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी पहा. हे सुद्धा लक्षात ठेवायचं आपल्याला. सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी कोणती? तापी. मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं खोऱ्यामध्ये हिचं खोरं सुद्धा आहे बघा. खोऱ्यामध्ये सुपीक काळ्या मृदेचं खोरं आहे. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायी असं म्हणतात? तर मित्रांनो कोणती नदी आहे तिला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायी म्हणतात? तर पंचगंगा आपलं याचं योग्य उत्तर होईल पहा. काय? पंचगंगा. पंचगंगा मित्रांनो ही 5 नद्यांच्या कुंभी, कासारे, तुळशी, भोगावती आणि सरस्वती याच्या संगमातून तयार झाली असून तिला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनवाहिनी सुद्धा म्हणून सुद्धा ओळखलं जातं. हिची लांबी जर पाहिलं तर मित्रांनो 33 किलोमीटर काय पाहिजे हिची लांबी किती? 33 किलोमीटर. मित्रांनो भोगावती नदीवर राधानगरी, लक्ष्मीसागर हे जलाशय सुद्धा आहे.
पंचगंगा मित्रांनो कृष्णा आणि पंचगंगा व कृष्णा संगम कोणत्या ठिकाणी होतं? तर नृहंसवाडी या ठिकाणी होतं पहा. नृहंसवाडी या ठिकाणी. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो. खाली नमूद महाराष्ट्रामधील खाड्या आणि नद्यांचा जोड्या लावायच्या आहेत पहा. खाडी आणि नदी. तर पहा मनोरी खाडी. तर मनोरी खाडी कुठे आहे मित्रांनो? दहिसर या ठिकाणी बघा. अचं 3 कुठं दिसतंय? अचं 3 मित्रांनो डायरेक्ट या ठिकाणी दिसतंय. मग पर्याय क्रमांक 2 पाहिल्यावरूनच ओळखलं बघा. अचं 3 कुठे आहे? दहिसर. बघा बाकीचं लावायची गरजच नाही. त्याच्यानंतर आपल्याला येतं बघा भाट्टे. भाट्टे सुद्धा पाठ असतं आपलं कुठे आहे? काजळी या ठिकाणी मित्रांनो भाट्टे पहा लक्षात ठेवा. काजळी या ठिकाणी. त्याच्यानंतर जैतापूर कुठे आहे? तर जैतापूर मित्रांनो ही जी काही खाडी ही काजवी या ठिकाणी काजवी. मग ऑप्शन क्रमांक 2 डायरेक्ट योग्य जर पाहिलं तर मानोरी दहिसर, भाट्टे काजळी, जैतापूर काजवी आणि धरमतरची पाताळगंगा हे सगळे पॉईंट लक्षात ठेवा. एक जरी सापडलं म्हणजे आपण एखादा जर प्राण्याचं शेपूट धरलं तर आपण अख्खा प्राणी धरू शकतो. हे या प्रश्नाचं हे वैशिष्ट्य असतं पहा. त्यामुळे हे प्रश्न सगळ्यात सोपे आहेत आणि तुम्हाला या प्रश्नाचा सामना करावाच लागणार आहे पाहिजे. काळ्या दगडावरची रेघे बघा जोड्या जुळवा नद्या आणि उपनद्या. बघा आता या ठिकाणी काय विचारलंय? नदी आणि उपनदी याच्या जोड्या लावायच्यात पहा. आता पहिली पहा तापी नदी. तापी नदीची जी काही उपनदी पहा आपल्याला लक्षात ठेवायचंय. तापी नदीची कोणती? अनेर उपनदी पहा. बघा तापीची अनेर. तर बघा अचं 4 कुठं दिसतंय तुम्हाला? सगळीकडे दिसतंय. आता दुसऱ्यावर जाऊ आपण. मांजराची उपनदी सांगा. तर मांजराची मित्रांनो तावराजा. बघा मांजराची तावराजा. बचं एक कुठं दिसतंय? तर बचं एक एकाच ठिकाणी दिसतंय. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आपलं याचं योग्य उत्तर होऊन जाईल. दुसरं जरी सापडलं तरी एक जरी सापडलं तरी होतं. पहा योग्य पहा. तापीची अनेर, मांजराची तारवाजा, प्रवाराची मुळा, भीमाची घोड. ह्या उपनद्या आहेत पहा. सगळ्यांनी उपनद्या पाठ करून ठेवायच्या आहेत पहा. चला पुढचं आहे मित्रांनो या ठिकाणी नदीचे खोरे आणि जाणारी वैशिष्ट्ये, ओळखली जाणारी वैशिष्ट्ये. तर पहा मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यामध्ये तिचा उगम होतो. आपल्याला आता वर्णन दिलंय आणि त्यानुसार आपल्याला नदी ओळखायची पहा. त्याच्यानंतर वेमला, निरगुडा, बोर आणि नळगंगा ह्या तिच्या उपनद्या आणि वर्धा, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्याची सरहद्द निर्माण करते. तर ओळखा पाहू मी कोण. आपलं नव्हतं का लहानपणी सुपासारखे माझे कान, ओळखा पाहू मी कोण. तसं आपल्याला आता नदी ओळखायला लावली. ओळखा पटकन. तर हे कोणतं आहे मित्रांनो? आपल्याला जर पाहिलं तर हे वर्धा नदीचं खोरं आहे. ऑप्शन क्रमांक 4 वर्धा नदीचं खोरं हे आपल्याला पाहायला मिळतं. मग मित्रांनो हे सगळे वैशिष्ट्ये महाराष्ट्रातील दक्षिण वाहिनी सर्वात मोठी वर्धा नदी खोऱ्याविषयी आहेत पहा. समजलं? वर्धा नदी महाराष्ट्रातील दक्षिण वाहिनी सर्वात मोठी नदी पहा. हिचा उगम मित्रांनो सातपुडा पर्वत रांगेत बैतूल जिल्ह्यामध्ये होतो आणि वर्धा, अमरावती पुढे या जिल्ह्याची सरहद्द निर्माण करते. हिची लांबी किती आहे? तर 455 किलोमीटर मित्रांनो हिची काय पहा लांबी 455 किलोमीटर. हिच्या उपनद्या मित्रांनो लक्षात ठेवा बोर, वेण्णा, इरई, कार. उजव्या उपनद्या पहा रामागंगा, बेवळा आणि पैनगंगा, निरगुडा ह्या उपनद्या पहा. नेक्स्ट हे पहा महाराष्ट्रातील नद्या पाणलोट क्षेत्राच्या क्षेत्रफळानुसार उतरत्या क्रमाने लिहायला लावल्यात. तर मित्रांनो आता ह्या उतरत्या क्रमाने लिहायला लावल्यात आपल्याला. वर्धा, कोयना, उल्हास, सावित्री. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर जर पाहिलं तर पहिलंच विधान या ठिकाणी बरोबर आहे. अ, ब, क, ड याचं काय होईल बा? हे असंच उत्तर याचं बरोबर आहे. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो की कोकणची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे कोणत्या नद्यांनी निश्चित केली आहे? कोकणची उत्तर आणि दक्षिण सीमा. चला द्या उत्तर. व्हेरी गुड. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 दमणगंगा ते तेरेखोल याचं काय आहे पहा योग्य उत्तर आहे पहा. दमणगंगा ते तेरेखोल. कोकणची उत्तर सीमा दमणगंगा नदीने आणि दक्षिण सीमा तेरेखोल नदीने काय केली? निश्चित केलेली. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? तर कोणती नदी मित्रांनो आपल्या सर्वांना माहित पाहिजे वैनगंगा मित्रांनो ही काय उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते. कोणती? वैनगंगा. मध्य प्रदेशमधील बघा ही जी का वैनगंगा नदी आहे मध्य प्रदेशमधील शिवनी जिल्ह्यातून उगम पावल्यानंतर महाराष्ट्रामध्ये उत्तर दक्षिण दिशेने वाहते पहा. लांबी लक्षात ठेवा रे सगळ्यांनी. लांबी मित्रांनो याची 255 किलोमीटर. किती आहे? 255 किलोमीटर. याचं काय पहा बरोबर उत्तर पहा. ही नदी मित्रांनो उत्तर दक्षिण वाहते. हिच्या उपनद्या लक्षात ठेवा चुलबंद, वाघ, पांगुली, गाढवी, खोब्रागडी ह्या हिच्या उपनद्या आहेत पहा. पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणती नदी काही क्षेत्रामध्ये पुणे आणि सोलापूर आणि पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्याची नैसर्गिक सीमा आहे?
तर लक्षात ठेवा मित्रांनो, भीमा आपलं याचं काय आहे पहा, बरोबर उत्तर आहे पहा. भीमा नदी मित्रांनो काही क्षेत्रामध्ये पुणे आणि सोलापूर तसेच पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्याची नैसर्गिक सीमा बनवते. समजलं? मित्रांनो, भीमा नदी काही क्षेत्रात पुणे आणि सोलापूर व पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्याची नैसर्गिक सीमा आहे पहा. नेक्स्ट क्वेश्चन पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, गोदावरी नदीला रुद्रगंगा म्हणतात याचं कारण काय विचारलंय? तर याचं कारण आहे मित्रांनो, की तर याचं हा जो काही प्रश्न आहे हा रद्दच केलेला आहे मित्रांनो. याचं आयोगाकडून योग्य स्पष्टीकरण दिलं की दिलंय की पूर्वीच्या गोंडवाना भागामधील पठारावरील जुनी नदी असल्या कारणाने तिला रुद्रगंगा असं म्हणतात, असं या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्यामुळे हा प्रश्न रद्द झालेला आहे. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, उत्तरेकडून दक्षिणेकडे रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांचा कोणता क्रम बरोबर आहे? तर मित्रांनो, रत्नागिरी जिल्ह्यामधील आपल्याला योग्य क्रम ओळखायचा आहे. तर सावित्री, भारजा, जोग व शिष्टी हा जो काही क्रम आहे मित्रांनो हा योग्य आहे पहा. नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य भौगोलिक क्रम सावित्री, भारजा, जोग व शिष्टी असा आहे पहा. पर्यंत आले असाल तर लवकरात लवकर तुम्ही तलाठी भरतीच्या आपल्या PDF आहेत त्या घेऊन टाका मित्रांनो. ₹499 आपण कुठेही खर्च करतो. लवकरात लवकर फोनपेमध्ये जा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व पाठवून देईल पहा. हा जो काही आपला नंबर आहे 9325230840 या नंबरला तुम्ही ₹499 फोनपे किंवा Google Pe करा आणि याच नंबरला तुम्ही स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व PDFs आणि जे काही महत्त्वाच्या प्रश्नपत्रिका असतील, जे काही महत्त्वाचे प्रश्न असतील मी पाठवून देईल मित्रांनो. अतिशय आणि अतिशय IMP असं मित्रांनो तुम्हाला मी पाठवणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर घेऊन टाका. आपल्याकडे वेळ फार कमी पहा. लगेच फोनपे, Google Peमध्ये जा किंवा तुम्ही लगेच मला या ठिकाणी WhatsAppला SMS करा. तुम्हाला काही विचार असेल तर विचारू शकता. मी सर्व तुम्हाला एका मिनिटामध्ये पाठवून देईल. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचंय पहा. ₹499 आपण कुठेही खर्च करतो. त्यामुळे पैशाकडे पैसा नाही मित्रांनो. पैसे कधी ना कधी कमवणार आहेत. परंतु जर एकदा नोकरी लागली तर आयुष्याचे आपले पैसेच पैसे होणार आहेत. त्यामुळं सगळ्यांनी या ठिकाणी PDFला ॲडमिशन घ्या मित्रांनो. लवकरात लवकर हे प्रश्न घ्या. तुम्ही रोजच हे प्रश्न वाचले नक्कीच तुम्हाला या ठिकाणी अपडेटेड राहाल आणि जे काही मित्रांनो महत्त्वाचे जे काही चालू घडामोडी असतील तुम्हाला ते अपडेट करून मिळत जाणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर घेऊन टाका. या ठिकाणी आपल्याला वेळ फार कमी आहे मित्रांनो. लगेच फोनपेमध्ये जा, पेमेंट करा आणि याचा स्क्रीनशॉट मला पाठवा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व PDFs पाठवून देईल.